आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा KB न्यूज। आजकाल जनतेच्या चर्चेत असलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पालकमंत्री म्हणून आबिटकर श्रेष्ठ की हसन मुश्रीफ। या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही ठोस कामगिरी केली आहे, मात्र त्यांची शैली, प्राधान्यक्रम आणि कार्यपद्धती वेगळी आहे। हसन मुश्रीफ अनुभवी नेतृत्वाचा ठसा। हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात। त्यांनी मंत्री, आमदार व पालकमंत्री अशा विविध पदांवर काम करताना राजकीय स्थैर्य आणि जनसंपर्क या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। ग्रामीण भागासाठी विविध पाणी योजना व विकास योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक पाठबळ, विविध शासकीय योजनांचे यशस्वी अंमलबजावणी। त्यांच्या कारकिर्दीत काही वादग्रस्त निर्णय व आरोप देखील चर्चेत आले, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कधी-कधी धक्का बसला। नव्या पिढीचे प्रतिनिधित्व। प्रकाश आबिटकर हे ताज्या विचारांचे, तंत्रज्ञान स्नेही आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले नेते आहेत। त्यांनी पालकमंत्री म्हणून काम करताना अधिक संवादक आणि डिजिटल युगाशी सुसंगत शैली अवलंबली। स्मार्ट कोल्हापूर आणि शहराचा डिजिटलीकरण यावर भर। शिक्षण आणि तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण। शहर वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छता यामध्ये लक्ष। कोण श्रेष्ठ? हे उत्तर व्यक्तिपर मतांवर अवलंबून आहे। जर अनुभव, ग्रामीण विकास आणि स्थिरता हवी असेल तर हसन मुश्रीफ यांचा पाठिंबा मिळतो। तरुणाईशी संवाद, नवोन्मेष आणि शहर विकासाचा वेग हवा असेल तर आबिटकर यांचे नेतृत्व अधिक प्रभावी वाटते। या दोघांमध्ये तुलना करताना लक्षात घ्यावे लागेल की कोल्हापूर सारखा जिल्हा फक्त ग्रामीण किंवा शहरी भाग नव्हे, तर दोघांचे मिश्रण आहे। त्यामुळे योग्य पालकमंत्री तोच जो सर्वसमावेशक दृष्टिकोनाने निर्णय घेईल आणि राजकारणापेक्षा जनतेचा विश्वास जपेल।